आपल्या सोबत शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आहेत। आज पुण्यामध्ये आलेले आहात। पहिली प्रहार संघटनेची शाखा ही ओपन झालेली आहे। खरं तर तुम्ही आता शिवसेनेमध्ये आहेत तरी सुद्धा प्रहार संघटनेचं जे काम आहे ते अशा पद्धतीने सुरू असलेलं दिसतं। प्रहार दिव्यांग संघटना आहे, लक्षात घ्या। आणि प्रहार दिव्यांग संघटना कायमच राहील। दिव्यांगांच्या संघटना आम्ही गावागावात ह्या शाखा उभ्या करणार आहोत, जे दिव्यांग वंचित राहतात योजनेपासून। ते काही राजकीय शाखा नाही आहे, लक्षात घ्या। राजकारणामध्ये आम्ही शिवसेनेशिवाय आमचा दुसरा कोणता गुरु नाही ना चला नाही। शिंदे साहेब जिंदाबाद। आज तुम्ही पुण्यामध्ये आहात, महत्त्वाचा प्रश्न आहे पेपर फुटीचं प्रकरण आहे। म्हणजे राज्यभरामध्ये एक गाजतंय प्रकरण, अनेक शिक्षक प्राचार्य यांना सुद्धा अटक होते, याविषयी काय? ते मला वाटतं त्यांना चौरंगा केला पाहिजे, कारण जे जर विद्यार्थ्याचे आयुष्य जर अशा प्रकारचं गारद करत असेल तर ते खुनापेक्षाही गंभीर गोष्ट आहे ना, लक्षात घ्या। त्याचा चौरंगा करण्याची व्यवस्था आणणं गरजेचं आहे। महागाईचा एक प्रश्न आहे, पेट्रोल डिझेल आज पुन्हा एकदा दरवाढ झालेली आहे। परभणीमध्ये 7-12 दाखवला तर डिझेल आणि इंधन दिलं जाते, अशी परिस्थिती। असं जर शेतकऱ्यांच्या आडवं जर येत असेल प्रशासन तर त्याला आम्ही आडवं घेऊ। महागाईवर काय म्हणणं आहे तुमचं? महागाई कमी व्हायला पाहिजे की नाही? काही सातत्याने वाढत चालली आता पेट्रोल डिझेल का? माझं असं म्हणणं आहे, पेट्रोल डिझेलची आता युद्धामुळे आलेली अवस्था आहे, पण सध्या जे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरांना तर किमान हंगाम, ज्यांचं शेतीचे हंगाम असतं आणि यावेळेस फार गरज असतं, त्याची व्यवस्था सरकारनं करणं गरजेचं आहे। प्रशासनाने तशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे। नाही केलं तर आंदोलन करू। खतांचा सुद्धा तुटवडा जाणवतो। खतांचा तुटवडा मला वाटतं हा काही एका वर्षाचा प्रॉब्लेम नाही, हे सातत्यानं चालू आहे। आणि आमचं तर असं म्हणणं आहे का शेणखताला सबसिडी द्या ना, रासायनिक खताला दिल्यापेक्षा। या सगळ्या महागाईच्या विरोधात युवक जे बेरोजगार आहेत याच्या विरोधात आपण पाहतोय की भाऊ कोकरोच जनता पार्टी निघालेली होती। फॉलोअर्स म्हणजे जवळपास 20 कोटी फॉलोअर्स त्याला पाहायला मिळतात। काय वाटतं, हे सगळी नाराजी? शुभेच्छा आहे त्यांना, शुभेच्छा आहे। तर शुभेच्छा बच्चू कडू यांनी दिलेल्या आहेत। आणि आज पुण्यामध्ये पहिली प्रहारची शाखा आहे, त्याचं उद्घाटन हे बच्चू कडू जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या हस्ते झालेलं आहे। कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।